बैल झोपेले वाटतं अजून. आई बैला नाही नाही. ए उठ ना. अहो उठा ना. काय झालं तुला बॉम्ब लायला? अहो माझा फॉर्म भरायचा आहे. कायचा फॉर्म भरायचा आहे? निवडणुकीला उभं राहू राहिली काय? नाही निवडणुकीला नाही. ते सरकारने एक नवीन योजना आणली ना, माझी बहीण लाडकी, त्याचा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे म्हणजे मला दर महिन्याला 1,500 रुपये भेटणार आहे. त्याचा फॉर्म भरून या, मग ती भेटेल मला पैसे. वारे वा सरकारनं तर लय भारी स्कीम काढली महिलांसाठी. सगळ्या सुविधा महिलांसाठीच काढल्या वाटतं सरकारनं. बसमध्ये त्यांना अर्धा तिकीट, 1500 रुपये त्यांना दर महिन्याला. अहो सरकार बी तुमच्यासाठी एखादी स्कीम काढी. काढायलाच पाहिजे आणि त्याचं नाव ठेवायला पाहिजे, भाऊ माझा भाडकव. बरं उठा आता, जा लवकर फॉर्म भरायला. बरं जातो. पहिलं मला चहा पिऊ दे, दात घसरू दे, मग जाईन. आवरलं तुमचं, जा मग आता. अरे येडी हळद, फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र लागतील ना. अहो कागद आहे माझ्याजवळ, पत्रे आपल्या घराचे न्या. अरे देवा, लग्न जमावताना उरेल सुरेल माल माय हावली केला काय? अरे अवदासा त्याला 10वीची टीसी, आधार कार्ड, राशन कार्ड, पॅन कार्ड लागत. तुझ्या भावाला फोन करून सांग का 10वीची टीसी आणून द्यायची. मी नाही सांगत त्याला. कमून? हा आठवलं, तू तर तिथं पण भांडणं करून आली तुझ्या भाऊ भाऊजाई सोबत. काय म्हणली तुझ्या भावाला? मरण पीठ तुझ्या दारात येणार नाही. आता कशी कुठे अटकली? हो माझ्याकडे 7वीची टीसी चालन का? हा चालेल आण. हे घ्या, याचे सगळे डॉक्युमेंट आहे. मग शाम भाऊजी बरं आहे का? बरं आहे ना मी. तुम्ही काढले का तुमच्या माईचे लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे? हा माझ्या बाबांना तर कधीचा फॉर्म भरून दिलेला आहे. भाऊ लोक फुकट पैसे भेटायला लागले तर सोडित नाही, नुसतं पिसळ्यावानी करत्या. आणि एक तुम्ही ये घरी नुसतं बायल्यासारखं बसून राहत्या. जा लवकर फॉर्म भरा, माझे पैसे घेऊन या. अरे पण फॉर्म भरायला पैसे लागतील ना. इथं मला जर प्यायला पैसे नाही. आहे ना माझ्याकडं. काय? जर आहे ना, आणू का चाट टाकून? चल रे भाऊ श्याम्या, या बायला कुठं डोकं लावा म्या. वेरे श्याम्या, इथं तर लई लंबी लाईन लागेल. बायाला फुकट पैसे म्हणले तर ते तर पार काही करतील. काही चिल्लम चाट्या तो बाप देऊ पगार. तुम्हाला नाही म्हणलं मी मावशी. मावशी म्हणतो का मला? अरे आमच्या गल्लीत आम्हाला सगळे ताई म्हणत्या. दीदी माफ करा, आम्हाला वाटलंच त्याची एखाद्या कानाखाली ठेवून द्या, पण अपमान ना करू आमचा. आमची गावातला इज्जत आहे, गावातले मान सन्मान आहे आम्हाला. थोडा म्हणतो बिनलाजी दिसते तुम्ही. झालं काय भाऊ फॉर्म भरणं? ताई तुमच्या आधार कार्डावर आणि ती शिवर वेगवेगळं नाव आहे. अरे त्याला नाव जर वेगळं असलं तर काय झालं? बाई तर मी एकच आहे. माझ्या नावाला 2 बायका थोडी आहे. ताई सरकारचे नियम कडक आहे. मग मा फॉर्म थंडाय का? ताई तुम्ही नाव दुरुस्त करून आणा आधी. अरे ना माझ्या बापाचं माझ्या नवऱ्याचं नाव इतकं मोठं केलं आणि तू म्हणतो नाव दुरुस्त करून आणा. ताई तुमच्या आधार कार्डावर नाव आहे शकुंतला भांडखोर आणि ती शिवर नाव आहे हरामखोर. अरे मी भांडखोर आहे, म्हणजे माझं आडनाव भांडखोर आहे. ताई तुम्हाला माहिती तुमचं आडनाव भांडखोर आहे, पण कॅम्प्युटरला नाही माहिती ना तुमचं आडनाव भांडखोर आहे म्हणून. मग कॅम्प्युटरला सांग ना माझं आडनाव भांडखोर आहे म्हणून. ताई तुम्ही जाबर दुसरीकडं, मला नाही भरतात फॉर्म. मग भाकर खायला बसला की चप्पन दुकान आहे, दुसरीकडे भरून घेते मी फॉर्म. तुमचं काय ताई? मा मृत्यू प्रमाणपत्र काढायचंय. मृत्यू प्रमाणपत्र मेल्यावर मिळतं. त्यासाठी मरू का मी? त्यासाठी पाहिजे तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र? लाडकी बहीण योजनेसाठी. मावशी त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र नाही, उत्पन्न प्रमाणपत्र लागतं. लई मस्त आहे लोक आहे तुम्ही. कधी म्हणते मृत्यू प्रमाणपत्र आणा, कधी म्हणते जन्माचं प्रमाणपत्र आणा, एखाद दिवशी माझ्या घरावरचे पत्र आणा. मावशी मला काय सांगा, ते सरकारला सांगा ना. पुढे सरकार आणि त्यांना माझ्या समोर, मग दाखवते त्याला काय नाही. मावशी तुम्ही उद्या आज तुमचा फॉर्म नाही भरला जात. कमून नेट नाही चालू राहिलं. त्या नेटला मग चहा पाणी पाच, पण चालायलाच लाव. मावशी बिघडलं ते कॉम्प्युटर बंद पडलं. बंगालमध्ये कोण टाक ना, त्याच्या पैशाचे वस्त्र घेऊन मशी बाजार. दुसरीकडे भरा फॉर्म. हा चालले, तसं बी बनवते दिसतं तू, तैकून कोणचं काम होत नाही. तुमचं काय बोला. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे. अहो तुम्ही मेंदूत पांगाय का हो? काय झालं? लाडकी बहीण योजना फक्त महिलांसाठी आहे. आई पिस्तुल्या, मला माझ्या बायकोचा फॉर्म भरायचा आहे. असं का? तुमचं बायकोचं आधार कार्ड द्या. का हो तुमच्या बायको 2 नवरे होते का? तुमच्या आधार कार्डावर नाव आहे सोनू पाटील, तुमच्या बायकोच्या आधार कार्डावर नाव आहे चिंगे हुलडाफुगे. अरे दप्तर आहे ते तिच्या बापाचं नाव आहे. तुमच्या बायकोचं उत्पन्नाचा स्रोत काय आहे? माझ्या खिशातून पैसे चोरणं. अहो तुमची बायको काम काय करते? माझ्या संग भांडणं. अरे जनवरा, तुमची बायको पैशासाठी काय करते? सांगितलं ना, पैशासाठीच माझ्या संग भांडणं करते. तुमची बायको शाळा किती शिकेली? तुम्हाला काय करणार याची बायको शिकेली? ट्युशन लावणार त्यांच्याकडे. अरे दुष्काळ हिरो फॉर्म भरण्यासाठी लागतं. तशी तर ती 10वी शिकेली, पण खायपुरती पण अक्कल नाही तिला. अक्कलची सरकारला काही घेणं देणं नाही, फक्त शाळा शिकेल पाहिजे. वय किती तुमच्या बायकोचं? 40. आणि तुमचं वय किती? 30. का हो तुमची बायको तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. अरे भाऊ भेटत नव्हती ना, मग काय करू मी? तुम्हाला बायको भेटत नव्हती म्हणून याच केली. अरे आई बद्दी मागाच्या, तुला काय घेणं आहे? तू तो काम करणं गपचित. तुमचे कागदपत्र घ्या इकडं. म्हणजे लवकर भरावं, घर यायचे आम्हाला. घरी काय अंडी द्यायची तुला? आमचं काम नसतं गुतवलं ना, मग दाखवलं असतं तुला. जाऊ दे रे. अरे यार नेट नाही चालू राहिलं. अरे खेकड्या, का वजन चौकशी करून राहिला फॉर्म भरायचं तर. आता काय उद्या या. चल रे घरी, आता उद्याच नाही आपल्याला. आले का? हा. हा ना इकडे मग 1,500 रुपये. कोणते पैसे? अहो मा फॉर्म भरला असेल ना, त्याचे 1,500 रुपये आले असेल ना. अरे बद्दी मागाचे फॉर्मच नाही भरला. ते जाऊन मग काय गोट्या खेळत होते का? अगं नेट चालत नव्हतं. काऊन नव्हतं चालत? नेटला ताप आलता.
असं का? मग बरोबर आहे. वहिनी कधी तुम्ही सांगितलं नाही तुम्ही 10वी पास आहे पण तुम्हाला अक्कलच नाही. कोणता मेला म्हणला असं? सोनू म्हणे तिथं. अहो अक्कल नाही ना मला. आता स्वयंपाक बी तुम्ही करा, घरले सगळे कामं बी तुम्हीच करा. का रे मस्त कुटी कुतुली दमाईवाली. 10 दुश्मन बरे पण तुझ्यासारखे एक मित्र नको. याला काय बोलत्या? मला बोला मला. तुमच्या सोबत लग्न करून फसले मी. मी बी काय खुश नाही तुझ्या संग लग्न करून. मला बी मरूशी वाट राहिलं. मग दोरी घेऊन येऊ का? तू माझ्या नजरेची दूर व्हावं नाही तर हात पाय मोडून येतो आला. काय चिंके काय चालू आहे? या ना बसा ना इथं बसा. अगं बसल नाही तुला सांगायला ते तो लाडक्या बहिणीचे पैसे आले का? नाही ना, आमच्या मेल्यानं कुठं फॉर्म भरला. आजच महिना मला 1,500 रुपये आणून दिले. आमचं बैल तर नुसतं घरातच बसेल राहतो, काहीच काम करीत नाही. मावशी फॉर्म तुम्ही आत्ता भरला आणि तुम्हाला कशाचे पैसे आले? अरे भाऊ माझ्या नवऱ्यानं मला 1,500 रुपये आणून दिले. अहो मावशी तुमच्याशिवाय तुमच्या खात्यातले पैसे कोणी काढू शकत नाही. तुम्हाला कसं काय आणले तुमच्या नवऱ्यांना? हा कुठंतरी हात मारला असन बसमध्ये त्याची आणून दिली असन. चोर समजतो काय तू माझ्या नवऱ्याला? तुमची तो काय सगळ्या गावाला माहिती आहे. Jack, wanna do the chain.